काल आपण शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्गच्या बांधणीनंतर 2-3 ठिकाणी काय काय केलं, खुदावंदपूर, हुबळी आणि वेंगुर्ला हे 3 गावं एका पाठोपाठ एक धाड घालून तिथलं धन स्वराज्याच्या ह्याच्यात सामील केलं, स्वराज्याच्या कामात वापरात आणलं, हा विषय चर्चा केली. वेंगुर्ला लुटलं आणि मग शिवाजी महाराजांच्या या सगळ्या झंझावाताचा परिणाम वेगळा दिसायला लागला. लोकांमध्ये व्यापारी लोक, शाही ठाणी, या बसा, पेठा, वखारी, इथं सगळीकडं या विषयानं चर्चा व्हायला सुरुवात झाली. गावोगाव चर्चा शिवाजी महाराजांची सुरू झाली. बोला, सांगू की थोडं बघून सांगू, गडबड संपू द्यायची. आता 2 दिवस संपला, आता उत्सवाचा आमची गडबड संपली आहे. आणि मग शिवाजी महाराजांनी बादशाह म्हणजे केलेल्या कर्तृत्वामुळं बादशाह आपल्याला आता वाचवू शकणार नाही. बादशाह लांब कुठंतरी आहे आणि त्याचे अंमलदार काही कामाचे नाहीत, सगळे कुचकामे आहेत. आपल्याला शिवाजीराजापासून वाचवलं असं कोणीही शिल्लक नाही, असलाच तर तो फक्त शिवाजीराजा आहे. याची चर्चा लोकांमध्ये सुरू झाली. परदेशी लोकात, या देशातल्या लोकात, सगळ्यांच्यात ती चर्चा सुरू झाली. एकच विषय, शिवाजी, असं सुरू झाला. आणि त्याचा परिणाम ब्रिटिश लोक, जे सुरतेतले वखारीचे होते किंवा वलंदेज होते, म्हणजे पोर्तुगीज होते, डच, वलंदेज म्हणजे डच, डच हा हॉलंड नावाचा देश आहे. हॉलंड देशातल्या लोकांना डच म्हणतात, डचाला वलंदेज म्हणतात आपल्याकडं. तर हे लोक आपसात चर्चा करायला लागले, अनेक गोष्टींचा विचार करायला लागले. त्यात इंग्रज लोक बादशाही मुलकातले आपले दुसरे लोक जे आहेत त्यांच्या संदर्भाने विचार करायला लागले. आपल्याच लोकांचा हित साधण्याचा विचार एकमेकाचा करतात तसं करायला लागले. सुरतेतल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी, सुरत लुटून महाराज आले होते, पण सुरतेतल्या अधिकाऱ्यांनी यावेळेस एक पत्र लिहिलं आपल्या दुसऱ्या लोकांना. लक्षात ठेवा बरं का, कुठल्या? कारवारच्या. कारवारला इंग्रजांची वखार आहे, राजापुरात इंग्रजांची वखार आहे, मुंबईत इंग्रजांची वखार आहे, सुरतेत इंग्रजांची वखार आहे, वेंगुर्ल्यात वखार आहे, किती ठिकाणी आहेत बघा उपद्व्यापी लोकांचे. पण आपल्याच कारवारमधल्या लोकांना त्यांनी एक पत्र लिहिलं. करवाड आपल्याकडे म्हणतो, कडवाड, किंवा आपण सिंधुदुर्गाचा विचार केला, तुम्हाला कडवडाच नेऊन पावते करतो, सुखरूप राहा, इतर राहू नका किल्ल्यात, आता मासे खायची पाळी आली म्हणून सांगितलं का नाही परवा. ते कारवार गोव्याच्या पुढं ऐन कोकण कंधार पट्टीत आहे, बंदराचं गाव आहे तसं कारवार आहे. या कारवारात इंग्रज अधिकारी जे राहत होते त्यांना सुरतेतल्या अधिकाऱ्यांनी पत्र लिहिलं. काय लिहिलं? इंग्लिश पत्र आहे, म्हणजे सगळं इंग्लिश सांगायची गरज नाही, मराठी भाषांतर थोडक्यात सांगतो. विलक्षण धाडसी असा दरोडेखोर म्हणून शिवाजीची ख्याती झालेली आहे. लोकांनी असं उठवलंय की त्याचे शरीर हवामय आहे, त्याला पंखही आहेत. लोकातल्या कल्पना काय आहेत बघा. एरवी तो एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रगट होतो, म्हणजे अनेक ठिकाणी त्याला एका वेळी उपस्थित राहतो, अनेक ठिकाणी देह धारण करून लोकांसमोर येतो. भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत नाही का कथा माहिती आहे ना आपल्याला. नारदानी देवाला म्हणले, अहो देवा, काय माझं लग्न करा, मला एक बायको द्या. देवा म्हणले, आता कसं काय, नारद ब्रह्मर्षी आहे किंवा म्हणजे ब्रह्मचारी आहे, लग्न करायची इच्छा कशी काय नारदाला झाली काय? ते म्हणले, अहो कुठली कन्या द्यावी, माझ्याकडे काय कसं, असं थोडंसं देवाने गंमत केली. आणि ते नारदाचं गर्वपरिहरण करायचं होतं, त्यातला पुढचा भाग आहे. नारद म्हणले, कुठली काय म्हणता हो, तुम्हाला किती आहेत? 16,108 आहेत, एक तरी मला द्या तुमच्यातली. ते म्हणले, जिला कुणाला, जिच्या घरात मी नसेल ती तुम्हाला घेऊन जा. आणि मग दुसऱ्या दिवशी नारद सकाळी उठले पहाटे, सगळे 16,108 महाल फिरायला लागले. कुठल्याही घरात गेलं तर कृष्ण कुठेतरी झोपलेले आहेत, कुठेतरी दात घासतायत, कुठेतरी शौचालय गेलेत, कुठेतरी स्नान करतायत, कुठेतरी न्याहारी करतायत, कुठं म्हणजे दिवसभर काहीतरी चालूच आहे. प्रत्येक महालात कृष्ण आहेच, कुठल्याच महालात कृष्ण नाही असं झालं नाही. प्रत्येकीच्या
16,108 ठिकाणी कृष्ण प्रत्येक ठिकाणी उपस्थित आहे. म्हणजे अनेक शरीर धारण करण्याचे ज्ञान भगवान श्रीकृष्णांना आहे. ज्ञान म्हणजे आता ती सगळ्या ज्ञानाचं मूळ आहे. हे ज्ञानच नाही तर विश्वाचं मूळ त्याच्यापाशी आहे. विश्वासा जनिता यशोदेशी म्हणे माता. तर त्याचं कसं काय असेल, अनेक दिव्य धारण करणार. तसं शिवाजी महाराजांच्या बाबतीत लोकांना वाटू लागलं हा एका वेळी अनेक ठिकाणी प्रगट होतो, म्हणजे अनेक देह धारण करतो. नुसतं हवामय याच्यावर भागत नाही, नुसतं पंख आहे त्याच्यावर भागत नाही. अशा बातम्या आम्हाला येत आहेत. लोक ते म्हणतात आज तो एका ठिकाणी असं खात्रीलायक समजावं तर दुसऱ्या 1-2 दिवसात तो त्याच दिवशी दुसऱ्या ठिकाणी असं लोक सांगतात. बघा कसं काय काम करत असतील शिवाजी महाराज, कसे काय आहेत. लगेच दूर दूर असलेल्या 5-6 ठिकाणी एकामागोमाग एक तो न थांबता अप्रतिहतपणे लुटालुट आणि जाळपोळ करताना आढळतो. शिवाजीराजाबद्दल लोकांची चर्चा काय आहे म्हणजे लक्षात यायचा विषय आहे. त्यामुळे त्याचे नाव म्हणजे शिवाजीराजांचं नाव सर्वतोमुखी झाले आहे. कोण लिहितंय? इंग्रज. कुर्ते तुटले सुरते बसले. 150 कोस पुण्यापासून लांब आहे आणि ते कुठं लिहित आहेत? कारवारला. म्हणजे तेही स्वराज्यात नाही, सुरतही स्वराज्यात नाही. म्हणजे शिवाजी महाराजांची कीर्ती आता सुरतेत आहे. सुरत लुटल्यावर झाली हा भाग आहे माहित आहे आपल्याला. शिवाजी महाराजांची कीर्ती किती आहे थोडक्यात परत सांगतो हा पत्र संपल्यावर. एक इंग्रज आपल्या दुसऱ्या इंग्रज अधिकाऱ्याला पत्र लिहितो, एवढ्यावर ही गोष्ट संपत नाही. तो आपल्या लोकांची काळजी किती घेतो हाही विचार महत्वाचा आहे यातला. आणि आपण आपली काळजी घेतो का? शिवाजी महाराज कसे आहेत हाही विचार महत्वाचा आहे. शत्रू शिवाजी महाराजांच्या बद्दल काय विचार करतोय याच्यावरून आपलं गणित मांडायचं शिवाजी महाराजांच्या यशाचं. यावेळी शिवाजी राजाला भीमाचं बळ प्राप्त झालेलं आहे. सुमारे 60 गलबते त्यानं नवीन बांधले आहेत आणि ते घेऊन तो पुन्हा सुरतेवर हल्ला करण्याची शक्यता आहे. बघा म्हणजे इंग्रज एकमेकाचा विचार करतात, त्याच्याबरोबर बातम्या काढायचा किती प्रयत्न करतात. गुप्तहेर किती तुम्हाला माहित आहे का नाही मला माहित नाही. म्हणजे एक विषय सांगून टाकतो पटकन त्यात. आता एकात एक खूप जातं आपलं असं आहे ना. अमेरिकेचे लोक कुठल्याही देशात कुठेही जायचे असतील तर त्यांना सरकारबरोबर एक करार करावा लागतो. त्याचं काय आहे, हिंदुस्थानात ते शिकायला आले, विद्यार्थी म्हणून आले किंवा जगातल्या कुठल्याही देशात गेले, प्रवासी म्हणून गेले, अमेरिकेचे नाही रहिवासी असलेले बरं का लोकांना त्यांचं एक बंधन आहे की तिथून आल्यानंतर काही गोष्टी सरकारला कळवाव्या लागतात. लोकांना कळत नाही आपण काय कळवतोय, पण ते गुप्तहेरासारखं त्यांच्या बातम्या मिळत असतात. हिंदुस्थानात माणसं जर शिकायला आली, पुण्यात राहिले, तर पुण्यात राहिल्यावर सरकारला नित्य काही गोष्टी तुम्ही काय कामकाज करता त्याचा आढावा पाठवायचं कंपल्शन आहे. म्हणजे सक्ती आहे. माणसाला कळत नाही ही सक्ती आपण जी सरकारला कळवतो आहे. मग ती तोंडी घेतील, लेखी घेतील, काही का असं. पण हे जे आपण सरकारला कळवतोय हे गुप्तहेरासारखं आपलं काम करून घेतंय सरकार, हेही त्यांना कळत नाही. पण म्हणजे अमेरिकेचा प्रत्येक माणूस जगात कुठेही फिरत असेल तर तो अमेरिकेचा गुप्तहेर आहे. तसं हे इंग्रज आत्ता सुरतेत आहेत पण नजर त्यांची शिवाजीराजांवर आहे. म्हणजे ते गुप्तहेर त्यांचे किती सक्षम आहेत हे लक्षात ठेवा. म्हणजे एकात एक तो विषय पण म्हणून सांगून टाकला. किती बारकाईनं काम करतात. व्यापारी म्हणून आले म्हणून ती राज्यकर्ते पुढे 150 वर्ष हिंदुस्थानवर राज्य केलं ना, त्याचं कारण ते आहे. आणि आम्ही का हारलो? आम्ही शिवाजी महाराजांचा आदर्श आमच्या पुढे ठेवला नाही म्हणून आम्ही हारलो. हिंदुस्थानवर सगळ्यात इंग्रजांची सत्ता स्थापन झाली ती मराठ्यांची सत्ता संपल्यावर इंग्रजांची सत्ता स्थापन झाली. कारण केंद्रस्थानी मराठी होते ना ज्यावेळेस इंग्रजांची सत्ता आली. नुसतं बंगाल जिंकला, नुसतं हे जिंकलं संपलं नाही. इंग्रजांनी जेव्हा मराठ्यांचा पराभव केला तेव्हा या देशावर इंग्रजांची सत्ता बसली. मग मराठ्यांचा पराभव झाला का झाला? आम्ही शिवाजी महाराजांचा आदर्श सोडला म्हणून. आम्ही इंग्रजांचे पाय वेळीच ओळखले नाहीत म्हणून ती टाकत असलेली पावलं ही सत्तेकडे आहे, आम्ही लक्ष नाही दिलं. मग आमच्या सर्व सत्ताधीशांनी, मग ते होळकर असतील, शिंदे असतील, पुण्याचे पेशवे असतील, सातारकर छत्रपती असतील किंवा कुणीही असो, अनेक संस्थान आहेत, 350 संस्थान आहेत हिंदुस्थानात. प्रत्येकाने ओळखलं नाही, लक्ष दिलं नाही इंग्रजांकडे काय करतात ते.
उलट इंग्रजांशी करार केले, त्यांच्या तैनाती फौजा करार देऊन त्यांना पैसे देऊन आमच्याकडे कामाला ठेवल्या. फौजावर अंमल कोणाचा? इंग्रजांचा. आणि चालवणार कोण? पैसे देऊन आमचं. फौजेला 1 लाखाची फौज इथं ठेवण्यासाठी पैसे आमचे. फौज चालवणार इंग्रज ऑफिसर, फक्त तुमच्या अखत्यारीत चालेल, तुमच्या गावात चालेल. पण त्याचा शेवटचा जो हातातला आहे तो त्यांच्या हातात होता आणि त्याच्यानं अनेक गोष्टी बदलत गेल्या. म्हणजे तैनाती फौज ही इंग्रजांची होती, कवायती फौज कवायती फौज ती तैनातीला ठेवायची. तैनाती म्हणजे आपल्या कामाला. तर ते चुकीचं ठरलं, त्यामुळे सगळं बिघडलं. म्हणजे तेच नाही, अनेक गोष्टीत लक्ष दिलं नाहीत वेळीच. मग तो दुसरा बाजीराव असो नाही तर अजून कोणी असो, वेळेत पावलं ओळखली नाहीत. आम्ही आमच्या घरातल्या लोकांशी भांडणं करण्यासाठी इंग्रजांशी करार केले आणि इंग्रजांचं सैन्य आणून त्यांच्याशी लढलो. कधी शिंद्याबरोबर, कधी होळकराबरोबर, कधी नागपूरकराबरोबर, कधी बडोदेकराबरोबर, कोणाशीही लढलो. आणि याला फौजा कोणाच्या? इंग्रजाच्या, दोन्हीकडनं. आणि मग इंग्रजांनी जेव्हा पाहिजे तेव्हा आपले हातपाय बांधले आणि त्यांची सत्ता स्थापन केली. का? तर बारकाईनं काम करत होते, सगळीकडे लक्ष देत होते. शिवाजी महाराजांनी हे आधीच ओळखलं आणि त्यामुळे इंग्रजांना पायबंद घातला. शिवाजी महाराजांच्या काळात इंग्रजांना अनेक गोष्टींना शिवाजी महाराजांवर अवलंबून राहायला लागत होतं. शिवाजी महाराजांकडे ते व्यापारी म्हणून आले, पण शिवाजी महाराजांनी त्यांना लक्ष दिलं होतं की हे आलेत व्यापारी म्हणून, पण हे इथं हिंदुस्थानात सत्ता करायसाठी आलेले आहेत. हे व्यापारी नाहीत नुसते, ह्यांच्या हातात तागडी आहे पण नजर सत्तेवर आहे. हे शिवाजी महाराजांनी ओळखलं आणि त्यामुळे हे सगळीकडे हेर ठेवून लक्षात देतात, बातम्या काढतात. शिवाजी 60 गलबत मागणं स्वारी केली, ती समुद्रमार्गे नव्हती केली, ती मुलखानं म्हणजे जमिनी भूमार्गाने आला होता. आता तो गलबत घेऊन समुद्रमार्गाने येण्याची शक्यता आहे. या बंदरावर म्हणजे सुरतीवर अचानक हल्ला करणार आहे. इराण, नुसतं इथं नाही, इराण आणि बसरा लुटून पुन्हा इकडं येऊन इथली गलबतही लुटणार आहे. किंवा इराण, बसरा येथून येणारी गलबत शिवाजीराजे लुटणार आहेत असं त्यांना सांगायचं आहे. इराणातून येणारी गलबत. त्यामुळे ही बातमी आमच्या भागात पसरल्यामुळे आमचं तोंडचं पाणी पळालेलं आहे. आम्ही आता अस्वस्थ आहोत. कित्येक लोकांच्या मते शिवाजी एवढी तयारी करून खंबायत नदीतून जाऊन सुरतेप्रमाणे अहमदाबादची जाळपोळ करण्याची शक्यता आहे, लुटालूट करण्याची शक्यता आहे. तो गोव्याला वेढा देईल हे आम्हाला मुळीच संभवनीय वाटत नाही. आम्हाला वाटत नाही की गोव्यात ते स्वारी करतील. शिवाजी महाराजांचे लष्करी सामर्थ्याचा आणि मानसिकतेचाही ते विचार करतात. पुढचं कारण का? एखादा सक्त वेढा चालवत बसण्याचे त्याच्या मनात नाही. म्हणजे शिवाजी महाराजांच्या मनात काय याचा विचार ते करतात. दिवसेंदिवस वेढा घालत बसणं हे श्रेयस्कर नाही आहे. एवढे दिवस फलद्रूप होणारे नाहीत. विनाकारण 55 दिवस एक घडी लढवायला घालवायला शिवाजी महाराजांना वेळ नाही. पटकन काय करायचं आहे ते करून मोकळं होणं हा त्यांचा विचार आहे. त्यामुळे गोव्यात वेढा घालून बसतील हे खरं वाटत नाही, कारण त्यात त्यांना काही लाभ होणार नाही. बिनतटबंदीचे नगरे धावत पळत जाऊन लुटावी आणि अनायासा लाभ करून घ्यावा हा हाव त्यांना सतत आहे. त्याला नेहमी तसं हवं असतं. तुमच्यापर्यंतही तो येणार नाही, कारण पावसाळ्यात घोडा किंवा मनुष्य यांना तिकडील प्रवास सुखाचा होणार नाही. कारवाराचा विचार ते करतात बघा. सुरतेत बसून कारवारचे आपली वखार आहे त्याची पण ते विचार करतात. आणि दुसरं असं की विजापूरच्या बादशाने त्याच्यावर सैन्य पाठवले तर त्याला एवढा वेळ मिळणार नाही. तरीही आता पुढे आहे, तरीही आपण सुरक्षित आहोत या विश्वासावर विसंबून राहू नका. शिवाजीच्या पाळतीवर राहा. वेळ येता सुरक्षित पळून जाता येतंय का अशा तयारीत राहा. हा आमचा तुम्हाला सल्ला आहे. एक इंग्रज दुसऱ्या इंग्रजाचा किती विचार करतो. तुमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शिवाजी येणार नाही असं वाटतंय. शक्यता आहे, कारण पावसाळ्यात तिकडं घोडे आणि ती हवा त्याला सोसणारी नाही आहे. दुसरं बादशाही सैन्य असलं तर त्रास होईल. तिसरं गोवा जिंकण्याच्या दृष्टीनं वेढा घालत बसणं त्याला श्रेयस्कर नाही आहे. म्हणून कारवार आणि गोव्याकडे येणार नाही.
तरी सुद्धा ह्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. कारण शिवाजी काय आहे, आम्ही सुरतेत भोगलाय. आम्ही येणार नाही असं वाटलं होतं, स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की शिवाजीराजे सुरतेत येतील. येऊन गेले, लुटून नेलं. शेवटचा सल्ला महत्वाचा आहे, कायम तुम्ही सतर्क राहा, तयारीत राहा. शिवाजीराजे आले की पळून जा. मग सुरतेत या वाटले इकडे या, नाहीतर अजून समुद्रमार्गे कुठेही जा, दुसरीकडे जा, कुठेही जा. म्हणजे त्यांचं ते ही तारीख पत्र आहे. तारीख 26 जून 1664 शिवाजी महाराजांच्या सुरत लुटीनंतरच आहे. जानेवारीत सुरत लुटली ना, अवघ्या 6 महिन्यातला आहे. 6 जानेवारी 1664, 4 जानेवारी 1664, 10 जानेवारीला बाहेर पडले महाराज सुरतेतून. आलं का लक्षात? म्हणजे शिवाजी महाराजांच्या बद्दल ते किती विचार करतात, ते किती सक्षम आहेत, ते किती पत्रव्यवहार करतात, ते कोणत्या कोणत्या गोष्टी शिवाजी महाराजांवर पाळत ठेवून आहेत. लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांची मानसिकता ते ओळखतात. असा विचार आपण करायचा. शिवाजी महाराजांची मानसिकता काय आहे? ज्या गावाला बंदोबस्त नाही आहे, ज्या गावाला तटबंदी नाही आहे, दार नाही आहे, वेशी नाही आहे, ती गावं सहजासहजी लुटता येतात. हा शिवाजी महाराजांचा विचार आहे. हे ते ओळखतात. शिवाजी महाराजांची कीर्ती किती आहे लक्षात ठेवायचं. इथं शिवाजी महाराजांच्या हयातीत शिवाजी महाराजांचं चरित्र युरोपामध्ये युरोपीय भाषेत प्रकाशित झालं होतं. लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांच्या हयातीत 1680 पूर्वी इथनं जाणाऱ्या प्रवासी लोकांनी हा राजा विलक्षण आहे, ह्याचं कर्तृत्व, ह्यानं आतापर्यंत केलेली कामं इथं ऐकतोय मी, काय अद्भुत आहे सगळं. आणि म्हणून त्याचा पाठपुरावा केला, इथं हिंडला, ती माहिती गोळा केली आणि आपल्या देशात लिहून पाठवली. तिथल्या लोकांनी ती छापून टाकली. काय वय होतं शिवाजी महाराज 50 वर्ष वय वर्ष. शेवट म्हणजे शिवाजी महाराजांनी ध्येय ठेवला ते बरोबर शेवट 50 वर्ष. म्हणजे 1630 ते 1680 अवघे 50. चैत्र शुद्ध पौर्णिमे दिवशी शिवाजी महाराजांनी ध्येय ठेवला आणि जन्म आहे फाल्गुन वद्य. हा शेवट थोडा विषमज्वर झाला, त्यांना ताप आला शेवट. आणि जन्म आहे फाल्गुन वद्य तृतीया, म्हणजे तुकाराम बेजेच्या दुसऱ्या दिवशी. आलं का लक्षात? म्हणजे वयाच्या 51 वर्षी अगदी नुकतं पदार्पण केलंय, अजून महिनाही झाला नाही, त्याच्यात शिवाजी महाराजांनी ध्येय ठेवला. लवकर गेले कधी असंच असतं. हा, शिवाजी महाराज 50 वर्ष, सगळ्यांचं ज्ञानेश्वर महाराज 22 वर्ष, तुकाराम महाराज 40 वर्ष, संभाजी महाराज अवघं असं 40 वर्ष. हा, नामदेव महाराज ते काय एखाद्याचं असतं. पण 80 म्हणजे 80 लोकांच्या तुका म्हणे आता उरलं उपकारापुरता, तसंच सगळं केलं. आयुष्य स्वतःसाठी काय केलं? 80 काहीच नाही. शंकराचार्य 32 वर्ष, म्हणजे हे विलक्षण लोक आहेत. बाजीराव पेशवे पहिला किती वर्ष? फार कमी. असंच आहे, 30 वर्ष आयुष्यमान संपलं. पण जे काही केलं ते लोकांनी चिरंतन केलं. आयुष्य नाही, पिढ्यानपिढ्या लोकांनी नाव घेण्यासारखी कामं केली, लोकांच्या हिताची कामं केली. म्हणून शिवकाळातील मावळ्यांचा फार आयुष्य लहान आहे, पण त्यांचं फार मोठी. अहो, बाजी सर्जेराव जेध्याचा पोरगा नागोजी जेधे, वय वर्ष 18, म्हणजे कान्होजी जेध्याचा नातू, शिवाजी महाराजांसाठी कोकण दक्षिण दिग्विजयाला शिवाजी महाराजांबरोबर गेला. अवघं 16 ते 18 वर्षाचं वय आहे. आणि त्या हुसेन खान मियाना आणि त्याच्याबरोबर युद्ध करताना तो पडला, त्याची लढाई झाली, त्यात तो मेला. म्हणजे तो जेव्हा मेला तेव्हा त्याने अतुलनीय पराक्रम केला. वयाच्या 18 वर्षी, म्हणजे 16 ते 18 किती वय आहे? अजून मिशी फुटायची असती त्यावेळेसचं वय आहे. त्यावेळेस केलेला पराक्रम त्यानं आज लक्षात आहे लोकांना. विलक्षण अत्यंत. आणि तो मेला ना, ते पण फार विचित्र आहे. म्हणजे त्या घोड्यावरून तो लढाई करत होता आणि घोडा घातला समोरच्या सरदाराच्या अंगावर. हत्तीवर होता तो, हत्तीवर घोडा घातला आणि घोडा घातल्यावर वरून त्यानं बाण मारला, धनुष्यबाण. तो वरून धनुष्यबाण, हत्तीवर बसल्यावर काही तलवार नाही चालत, धनुष्यबाण मारला. त्यात त्यानं धनुष्यबाण मारला या सर्जेराव जेध्याला. आणि सर्जेराव जेध्याला तो हत्तीची उंची आणि हिची घोड्याची उंची, आता गणित बघा, हत्ती असा आणि घोडा असा, एक खाली एक वर. त्याने वरून मारलेला बाण याच्या डोळ्यातून असा ओठात, म्हणजे टाळूत आला. लक्षात येत आहे का?
बाण टाळूच गेला आणि ते हातबल झाला, काही करता येईना. मग त्याला मग धरून मागं नेलं, ठेवलं, बसवलं. मग तो ओरडायला लागला, बाण काढा, माझा बाण काढा. म्हणजे त्यावेळेस उपचार होता हा, बाण काढून टाकणं हा औषध होतं. कुठं तर घुसला बाण उलटा काढून टाकायचा, काढला की ती जखम बांधायची, भरायची, माझा बाण काढा, माझा बाण काढा. त्याला काढता येईना बाण, त्याला काढत विषय नाही, बाकीच्या लोकांना बाण काढता येईना. कारण बाणाचं कसं असतं, बाणाचं तोंड असं असतं. आता हे मी बोर्ड दाखवतोय ना तुम्हाला, व्ही इंग्लिश व्ही असतं का नाही, तसं असतं. म्हणजे पुढची बाजू आत जाती तेव्हा मागं दोन बाजू बाहेर आलेली असते. मग ते काढलं उलटून, ती दोन तोंड अजून दोन जखमा करून येतात बाहेर. आलं का लक्षात? त्यामुळे ती बाण काढता येईना. कसं काढावा, पोरगं तर मारायला लागलंय, काय करावं, बाण काढता येईना. उलटा काढला तर आतलं सगळं तोंडाचं आणि पोटात कुठं घुसल तिथलं ते उलटं सगळं उलटून घेऊन येतं. म्हणजे पोटात घुसलं तर आतले आतडे किंवा बाकीच्या शिरा, बाकीचं मांस असं उलटून घेऊन येतं सगळं. बाण काढायचा कसा, वैद्य हाकीम बरोबर असायचे काही वेळेस किंवा जाणते असायचे. त्यावेळेस ते न्हावी समाजातले लोक हे जखमा बांधणे आणि उपचार करणे हे काम बहुतांश करायचे. युद्धात जे आहेत त्यावेळेस ते असायचे. तर हे काढता येईना बाण, बाप शेजारी आहे, बाण काढता येईना. शेवट पोरग संतापलं, बाण काढत नाही. त्यानं स्वतः हाताने बाण उपसून टाकला, मेला त्यातच. त्याची बायको कारी म्हणून गाव आहे भोरपशी, तिथं सती गेली. किती वय असेल तिचं, नवरा 18 वर्षाचा तर ही 15 वर्षाची अवघी. म्हणजे स्वराज्यासाठी तुम्ही म्हणला ना, लहान वयात बलिदान केलं, चिरंतन झाली माणसं. आयुष्य त्यांचं उजळून गेलं, आयुष्य संपलं. पण नाव म्हणजे नावाच्या रूपानं आयुष्य जे सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत जिवंत राहील. का म्हणे का मरण्याची श्री उत्तमची उरे कीर्ती मागे, रणी निघत शूर. आता ते चित्रपटामुळे निदान तुकाराम महाराज अभंग पाठ झाले लोकांना, नाही तर तेही माहीत नव्हती. अर्थात त्यांनी चांगला वापर केला चित्रपटात, रणी निघत शूर न फिरे माघारी. बस खरं आहे. किती तुकाराम महाराज अभंग किती, अहो एकेका अभंगावर एक सिनेमा निघायसारखा विषय. आपण नाही का 3 तास कीर्तन करत, 3 तास कीर्तन म्हणजे काय, लोकांना विवरण सांगणं, तसं चित्रपटाच्या माध्यमातून सांगता येण्यासारखं आहे. एक अभंग एक चित्रपट, कुठला अभंग नाही असं सांगा, विलक्षण आहे. शिवाजी महाराज असे आहेत, त्यांची कीर्ती दिगंत आहे. शिवाजी महाराजांच्या विषयानं औरंगजेबाला इराणच्या बादशाहानं बोललेला आहे. औरंगजेब आलमगीर नाव लिहून फिरवा लागला आणि औरंगजेब स्वतःला आलमगीर म्हणजे जगाचा राजा असं त्याने पदवी धारण केली. आणि त्यावेळी इराणचा जो बादशाह होता त्याने औरंगजेबाला पत्र लिहिले, तू कसला आलमगीर, तू कसला जगाचा बादशाह, तू तर चोरा म्हणजे दरोडेखोराचा पुढारी. कारण तू सख्या भावाला खून केला, बापाला कैदी केलं, बापाला मारलं, तू कसला, तू नाही आलमगीर, तुला तुझ्या राज्यात असलेला शिवाजी राजा साधा जिंकता येत नाही, तू कसला आलमगीर, असं इराणचा बादशाह त्याला म्हणलं तोंडावर. तोंडावर म्हणजे त्याचा वकील पाठवून देणं म्हणलेलं आहे, हे लक्षात ठेव. सुरतेच्या इंग्रजांनी कारवारच्या इंग्रजाला दिलेला शेवटचा सल्ला बहुमोल आहे. महाराजांचा हा दरारा असा आहे, त्याने थेट भेदरट इनायत खानाला सुरतेतून काढून टाकून, अरे पुढं मागं झालं, महाराजांचा वचक आहे तो असा आहे, सुरतेचा विचका झाला, शिवाजीराजे नुकतंच सुरत लुटून गेले. हे पाहून औरंगजेब आता तळमळ व्हायला होता. त्याची काही कारणं होती, म्हणजे ती पण सांगतो. त्यानं सुरतेच्या त्या भेदरट इनायत खानाला काढून टाकलं सुरतेतला अधिकारी म्हणून, आणि त्याच्या जागी घियासुद्दीन खान या नावाच्या दुसऱ्या अधिकाऱ्याला तिथे नेमलं. या नव्या सुभेदार साहेबांना शिवाजीची समुद्रावरील सत्ता समूळ नष्ट करण्याची फार तळमळ लागली. त्यांनी गोऱ्या अधिकाऱ्यांना, वलंदेजी लोकांना म्हणजे डच हॉलंडमधले जे आहेत त्यांना कळवलं की शिवाजीची दर्यावरची सत्ता समूळ नाश करण्याकरता तुम्ही खटपट करा. आणि तू काय करतो, पत्र लिहितो. बघ हे सुभेदार साहेब किती शूर, पत्र लिहिण्यातच दुसऱ्याला खटपट करायला सांगतात. लक्षात ठेवा, डायरेक्टर नाही लगेच उत्तर दिलं, हे काम आम्हाला झेपण्यासारखं नाही. लक्षात आलं का? हॉलंड देशाची रहिवाशाला ह्यानं आदेश दिला आणि तिने सांगितलं आम्हाला होत नाही. ही एक नाही, हे असं आहे ते 18 म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस लोकांनी लिहिलेल्या कागदपत्रात आहे. 4 पाचशेच्या उरावर भाला लावून राजा छत्रपती झाला
ही गोष्ट सामान्य न झाली. मराठा छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य न झाली. 4-5 उराला भाला लावून म्हणजे त्याच्या नरड्याला नख लावून शिवाजीराजा छत्रपती झाला सामान्य नाही झाली. 18 टोपीकरांनाही पुरून उरला किंवा 18 टोपीकरांनाही त्यांनी धोचक बसवला. 18 टोपीकरात हे एक आहेत वलंदेज हॉलंडचे. टोपीकर म्हणजे परकीय लोक. टोपीकर म्हणजे ते युरोपातले लोक टोप्या घालायचे ना त्या काळात. आपल्याकडे पटके असायचे, काळ्या नाही, निळ्या हिरव्या, त्यांचे ते रंग अजून काय कातड्याच्या असायच्या त्या. उंच उंच टोप्या. पोर्तुगीज लोक म्हणजे पोर्तुगालचे, फ्रान्सचे, फ्रेंच, फ्रान्सिस म्हणायचे त्यांना आपल्याकडं. त्यावेळेसचे उच्चार आहेत, त्यावेळेसच्या लोकांच्या शब्दातलं आहे. इंग्रजांना म्हणजे ते टोपीकरच, हे हॉलंडचे टोपीकरच. असे 18 देशाचे लोक या देशावर व्यापार करायसाठी येत होते आणि सत्ता करायच्या इच्छेने राहत होते. या सगळ्यांना पुरून उरले ते एकटे शिवाजी महाराज. लक्षात ठेवायचे, शिवाजी महाराज असे आहेत. आणि त्यामुळे 18च्या 18 लोकांच्या देशात म्हणजे अख्ख्या युरोपात शिवाजी महाराजांचा दगार आहे, डमडम वाजतोय. शिवाजी महाराज तिथे लोकांना कळतायत. ते डच म्हणतायत हे काम आम्हाला झेपण्यासारखं नाही, शिवाजीराजे आम्हाला आटोपता येत नाहीत. मग करायचं काय आता? आता घियासुद्दीनला काय गप्प बसण्याशिवाय काही नाही. तळ कोकणातली वेंगुर्ल्याची मोहीम सर केली आणि महाराज पुन्हा स्वराज्याकडे आले, पुन्हा प्रतापगडाकडे आले. स्वतः एक आरमारी मोहीम करायची त्यांची इच्छा होती. शिवाजी महाराजांची इच्छा होती की जसं घोड्यावरून जातोय तसं एकदा समुद्रमार्गे जाऊ, स्वारी करू. म्हणजे इंग्रज किती ओळखतात लक्षात येत आहे ना. बातम्या आहेत, हुल आहे. कधीतरी शिवाजी महाराज आरमारामार्फत सुरतेवर येतील. शिवाजी महाराजांची मनीषा काय आहे लक्षात येते. आणि बाकीच्यांची हताश परिस्थिती किती आहे तेही कळतं. महाराजांची इच्छा होती त्याप्रमाणे त्यांनी दर्या सारंगाला हुकूम केला की मालवणच्या बंदरात आपलं आरमार घेऊन तुम्ही तयार राहा, या मालवणात या. आणि महाराज प्रतापगडाकडे आले. मोठ्या मोठ्या संकटाचे काळे ढग यावेळी जमायला लागले होते. सुवर्णाच्या तेजानं दृष्ट न्हात होती. स्वातंत्र्याचा सूर्य पराक्रमाने आसमानात तळपत होता. शिवाजी महाराजांचा पराक्रम होता. यावेळी पौष महिना उजाडला. पौषाची अमावस्या आली. अमावस्येला ग्रहण होतं. अमावस्येला कोणचं ग्रहण असतं? सूर्यग्रहण असतं. माहिती ना का नाही माहिती? पौर्णिमेला चंद्रग्रहण आणि अमावस्येला सूर्यग्रहण असतं. खरंच स्वराज्याला ग्रहण लागायला लागलं. कारण यावेळी औरंगजेब बादशाचा वाढदिवस होता आणि त्याने शिवाजी महाराजांच्या या सगळ्या पराक्रमाला पायबंद घातला पाहिजे. यांनी शाहिस्तेखानाचा पराभव केला, यांनी सुरत लुटली, नामदार खान, कारतलब खान, कितीतरी लोकांना परास्त केलं. आता काहीतरी कायमचा बंदोबस्त केला पाहिजे म्हणून औरंगजेबाला तगमग लागून राहिली. मी मगाशी म्हणालो सुरत लुटीच्या कारणात अनेक एक गोष्ट आहे. सुरत लुटल्याचं दुःख औरंगजेबाला झालं कारण ते आपलं महानगर आहे म्हणून लुटीचं दुःख झालं. इथली संपत्ती शिवाजीराजांनी लुटून नेली म्हणून दुःख झालं. तसं अजून एक गोष्ट होती. काय होतं? औरंगजेबाची बहीण तिच्या खाजगी तैनातीसाठी म्हणजे तिच्या खाजगी खर्चासाठी या सुरतीची जकातीचा खर्च औरंगजेबाने लावून दिला होता. म्हणजे राजघराण्यातल्या लोकांना नित्याच्या व्यवहाराला पैसे लागतात ना, कोणीही मनुष्य बाई असो पुरुष असो पैसे लागतात. त्याच्यासाठी काही व्यवस्था केलेली असते. तिला पैसे खर्चाला देतात. आपण नाही का घरात बायका मुलाला पैसे देतो तसं यांनी सुरतेची जकात, सुरतेत येणार उत्पन्न ही आपली बहीण तिच्या जहारा बेगम तिचं नाव, तिच्यासाठी खर्चाला दिली होती. आणि त्यामुळं तो जास्त म्हणजे खाशा घरात हात घातला की हो शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या. त्यामुळे ती अस्वस्थ आणि ती बहीण औरंगजेबापेक्षा ज्येष्ठ होती. त्यामुळे ती सारखा औरंगजेबाला शिवाजीराजांनी मला हे केलं ते केलं आणि तुझ्यामुळं तुझं लक्ष नाही म्हणून ती भावाला टोचणी करायची. लक्षात येत आहे ना. म्हणजे जरी तो बादशाह असला तरी घरात काहीतरी असतंच ना. त्यामुळं ती औरंगजेब भयंकर अस्वस्थ झाला होता. शिवाजी महाराजांना आता काहीतरी केलं पाहिजे. असंच जर राहिलं तर कधीतरी दिल्लीत बसून झुंज घेऊ म्हणलं तर होणार नाही. स्वतः दिल्लीत शिवाजीराजा येईल आणि दिल्लीची सोंगटी हलवून टाकेल. आपलं राजपद संपुष्टात येईल. काय करावं?
मरेपर्यंत झुंजायचं म्हणलं तरी शिवाजीराजाचं काय करायचं, इथं मारायचं का तिथं मारायचं अशी परिस्थिती त्याला वाटायला लागली. कधीतरी असंच राहिलं तर दिल्लीच्या लाल किल्ल्यावर शिवाजी महाराज येऊन धडकतील. विजापूर राम राहिला आता. विजापूरची दारं नेताजी पालकरांनी स्वतः वेळात 10 वेळा ठोठवले. तिथपर्यंत नेताजी पालकर भिडून आलाय ना. विजापुरावर हल्ला केला. नेताजी पालकर विजापूरच्या विशीवर जाऊन आलाय अनेक वेळा. आणि इथं आता कधीतरी तो दिल्लीवर येईल शिवाजीराजा, दिल्लीची मोगलशाही संपेल. मग काय करावं, दिल्लीची सत्ता टिकवण्यासाठी आपण स्वतः औरंगजेबानं चालून जावं असं त्याला वाटायला लागलं. शिवाजीराजावर जावं. शिवाजीराजावर जायचं असेल तर आता साध्या सरदाराचा उमरावाचा काही उपयोग नाही, मला स्वतः शिवाजीराजावर गेलं पाहिजे. म्हणून तो दरबारात उघड उघड बोलायला लागला, मी शिवाजीराजावर जातो आणि शिवाजीराजाला संपवतो. अनेक वेळा तो विचार व्यक्त करायला लागला, पण त्याच्या मनात ते धाडस नव्हतं शिवाजीराजावर चालून जावं हे. कारण तो महाराष्ट्रात सुभेदार होता ना, त्यावेळी हा महाराष्ट्राचा मृग त्यानं पाहिला होता. आणि अजून एक गोष्ट होती की शिवाजीराजांची दहशत त्याच्या मनात होती. शिवाजीराजाला तो भीत होता. कारण या औरंगजेब तसा साधा मनुष्य नाही आहे, पराक्रमी आहे, लढवई आहे, योद्धा आहे, कसलेला योद्धा आहे. आणि त्या औरंगजेबाला अफजल खानाने पकडला होता आणि त्या अफजल खानाला याने मारलाय म्हणजे हा किती पुढे आहे ह्याचा विचार औरंगजेबा डोक्यात. हा शाहिस्ते खानाच्या लाखाच्या छावणीत आत घरात जातो आणि त्याची बोटं तोडतो, त्याच्यावर हल्ला करतो. म्हणजे शिवाजीराजा काहीतरी विलक्षण आहे. मामाला यांनी परास्त केलंय, आपल्याला ज्यांनी पकडलं त्याला यांनी जिवंत मारलंय. म्हणजे अनेक गोष्टींचा विचार त्याच्या डोक्यात आहे. कुस्तीच्या मैदानात जेव्हा पोरं कुस्ती करायला असतात ना, तेव्हा ते विचार करत असतात, या पोराबरोबर कुस्ती करायची का नाही. का मागच्या 2 वर्षात हे ना कुठं कोणाबरोबर कुस्त्या केल्या डोक्यात रेकॉर्ड तयार असतं. मग त्याच्याबरोबर आपण कुस्ती केली तर आपण त्याची कुस्ती कशी झाली, मग आता ह्याची ना आपली कशी होईल ह्याचं गणित चालू असतं. मग करायची का नाही ठरतं. म्हणजे ह्याची जोड आपल्या बरोबरीच आहे का, खालचे वरचे याचा विचार करत असतात. तसा औरंगजेब विचार करतोय, आता कुस्ती करायची आहे, आपल्याबरोबर ह्याने कुस्ती केली, आपल्याबरोबर त्यानं कुस्ती केली आहे, त्याच्यात आपला पराभव झालाय, त्याच्यात आपलं असं झालंय आणि ज्यांनी आपला पराभव केलाय त्याचा ह्याने पडसा पाडलाय. म्हणजे हे काहीतरी विलक्षण रसायन आहे. हे काही सोपं नाही. केवळ आपण राजेपदावर आहोत एवढंच आत्ता, पण या काळात औरंगजेबाची सगळ्यात मोठी सेना होती. सगळ्यात हिंदुस्थानात नव्हे जगभरात औरंगजेब एवढं मोठं साम्राज्य नव्हतं त्यावेळेस. इतकं प्रचंड साम्राज्य होतं. प्रचंड बोलायचं काम नाही. एक सेना सुटली म्हणजे इराणच्या बादशाहबरोबर त्याचं लढाई चालू होती ना, ते तिथपासून इराणच्या हद्दीपासून ते आजचा बंगाल नाही, बंगालच्या पलीकडे ब्रह्मदेश तिथपर्यंत सत्ता होती, ज्याला म्यानमार म्हणतो आपण आज. प्रचंड सत्ता आहे. आजचा हिंदुस्थान त्याच्या सत्तेच्या 1/3 आहे. एवढी सत्ता औरंगजेबाची होती. आणि त्याला शिव दिला होता शिवाजी महाराजांनी. सत्ता लहान म्हणजे भूमी क्षेत्र म्हणून लहान होतं, पण अशा प्रचंड शत्रूला शिवाजी महाराजांनी परास्त केलेला आहे. हे विचार करताना प्रभू राम आणि रावणाचा विचार करायचा. त्रैलोक्याचा अधिपती, 7 कोटी सोन्याची घरे, तेवढीच तांब्याची, त्याच्यापेक्षा दुप्पट लोखंडाची, साधी मातीची किती कोणास ठाऊक. लंकाधीश रावण म्हणजे हा औरंगजेबच. त्रैलोक्याची सत्ता म्हणजे काय साधी गोष्ट आहे काय. आणि रामरायाची अयोध्या त्या मानानं नगण्य, शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासारखीच आहे, मोठी नाही. अयोध्येची राजसत्ता केवढी होती, दशरथ राजाचं राज्य केवढं होतं, फार लहान. रावणापुढे तर काहीच नाही. शिवाजी महाराज रामाच्या वंशातलेत ना, मग काय रावणाची लढाईचं झुंज रक्तात आलेली आहे. सोपं नाही. असा आहे औरंगजेब. मी शिवाजीराजावर चालून जातो म्हणून विचार करत होता, पण जायचं धाडच नव्हतं. आणि मग त्याच्या डोक्यात एक माणूस होता, सापडला शिवाजीराजावर पाठवायला. कोण? मिर्झाराजे जयसिंग. हे जयपूरचे कछवा घराण्यातले राजपूत पोलादी पुरुष, अत्यंत ज्येष्ठ योग्यतेचा माणूस, थोर सेनापती, प्रकृतीनं गंभीर, वागणुकीनं भारदस्त, प्रौढ वयाचा, अनुभवाने प्रचंड, शौर्याचा तिखट, कुशाग्र बुद्धीचा आणि यशस्वी समशेरीचा. आजपर्यंत पराभवच माहीत नाही याच्या तलवारीला, असा माणूस.
वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी मिर्झा राजे जहांगीर बादशाहच्या दरबारात सरदार म्हणून रुजू झाले होते. 1617 साली शिवाजी महाराजांच्या जन्माच्या पूर्वी 13 वर्ष हे सरदार झालेत वयाच्या 8व्या वर्षी, लक्षात ठेवा. त्यावेळी त्यांचं वय होतं म्हणजे त्यांचा जन्म 1609 सालचा आणि आज त्यांचं वय होतं 55 वर्षाचं. गेली 47 वर्ष, पहिले 8 सोडलं राहिली 47 वर्ष मोगली सत्तेसाठी ते सतत झुंजत होते पहा, आणि प्रत्येक ठिकाणी यश प्राप्त करत होते. औरंगजेबाला राजेपदावर बसवण्यासाठी जो संघर्ष झाला औरंगजेबाच्या बाकीच्या भावांबरोबर, त्यात मिर्झा राजांचं झुकतं माप औरंगजेबासाठी पडलं आणि औरंगजेब राजा झाला. या दिल्लीच्या तख्तावर तो बसला. कोणामुळं? मिर्झा राजांमुळं. मिर्झा राजे मराठे हे आहेत, ते राजपूत आहेत, हिंदू. हा, राजपूत म्हणजे क्षत्रिय वंशातले. राजपूत म्हणजे काय? राजपुत्र, याचा अपभ्रंश म्हणजे राजपूत. राजाच्या घराण्यात जन्माला आलेले पुत्र म्हणजे राजपूत. राजस्थानात आहेत ना, आता काय सगळीकडे जगभर विसरले, सगळ्या जगात आता आहेत सगळीकडे. कछवा घराण्यातले राजपूताची घराणे आहेत, कछवा घराण्यातले. कछवा म्हणजे प्रभू रामचंद्राला 2 पुत्र, एक लव आणि दुसरा कुश. 2 पुत्राच्या शिवाय प्रभू रामचंद्राने 2 ठिकाणी सत्ता स्थापन केल्या. त्यातली एक लाहोरला राजगादी स्थापन केली. लवाचं म्हणून लाहोर, लवाचे राज्य किंवा राजधानी म्हणून ते लाहोर, आणि कुशाला अयोध्येच्या गादीवर बसवलं होतं, लक्षात ठेवा. आणि कुशाचे पुढे वंश वाढत गेले आणि त्या वंशातले म्हणून कुशवाह, कुशाच्या वंशातले ते कुशवाह. जयपूरचं जे राजघराणं आहे ते प्रभू रामचंद्राच्या वंशातलं आहे. त्या जयपूरच्या राजघराण्याचे हे राजे होते मिर्झा राजे जयसिंग. जयसिंग हे त्यांचं मूळ नाव. मिर्झा आणि राजा ही बादशाने दिलेली किताबत आहे, लक्षात येत आहे ना. असं आहे म्हणजे यांचाही वंश प्रभू रामचंद्र आहे. आता तुम्हाला थोडक्यात सांगू का, मग मला लक्षात येईल. राम जन्मभूमीचा संघर्ष झाला, कोर्टात अनेक विषय झाले आणि मग कोर्टात विचारलं गेलं की रामाचा तुम्ही सांगताय तर रामाचा वंश आहे का, कोणी सांगा. तेव्हा या जयपूरच्या राजघराण्याने प्रभू रामचंद्र पासून ते जयपूरच्या विद्यमान असणाऱ्या राजपुत्रापर्यंत, भवानी सिंग म्हणून महाराज होते त्यांचा पुत्र त्यांना पोरगा नाही म्हणून दत्तक घेतला, त्याचं नाव पद्मनाभ काहीतरी आहे. तिथपर्यंतची वंशावळ कोर्टात सादर केली. हा, ती कोर्टाने ग्राह्य धरली. म्हणजे रामाचा वंश आहे, राम जन्मले हे सत्य आहे, या गोष्टी खात्रीच्या झाल्या. आणि रामाची जन्मभूमी ही जयपूरच्या राजघराण्यातल्या राजांची मालकीची होती हेही दाखवले गेलं. आणि मग तो निकाल मग त्या हिशोबाने आपल्या रामाच्या बाबतीत, जन्मभूमीच्या बाबतीतला विषय हिंदूंच्या बाजूने झाला. त्या जयपूरच्या राजघराण्यातले मिर्झा राजे जयसिंग, त्यांची आठवण औरंगजेबाला झाली आणि मिर्झा राजांच्या विषयाने ते विचार करायला लागला. आजपर्यंत उत्तरेत म्हणजे मिर्झा राजे मोगल बादशाहासाठी हातात शीर घेऊन लढत होते. उत्तरेत मध्य आशियापासून म्हणजे इराणपासून, थोडक्यात बल्खपासून दक्षिण हिंदुस्थानातील विजापुरापर्यंत आणि पूर्वेला मोघीरपासून पश्चिमेला कंधारपर्यंत मिर्झा राजे तलवार गाजवीत होते. म्हणजे अनेक युद्धात त्यांनी पराक्रम प्राप्त केला होता, अनेक ठिकाणी ते लढत होते. मोगलांचा शत्रू तो आपला शत्रू, जणू काही 7 जन्माचा शत्रू असंच ते समजत होते, कारण निष्ठ्या मोगलांच्या पायावर वाहिल्या होत्या. झुंजे ते त्या पद्धतीनं झुंजत होते आणि वागत होते. मिर्झा राजांना स्वतः अनेक भाषा अवगत होत्या, ते सफाईनं बोलायचे, अनेक भाषा सफाईनं बोलायचे. एक भाषा आली तर आपण किती कौतुक करतो, मला आता इंग्लिश येतं असं वाटतं आपल्याला, पण मिर्झा राजांना त्यावेळेस फारसी, उर्दू, तुर्की, डिंगल, राजस्थानातली ही डिंगल भाषा आहे, ती ज्या भागात राहतात जयपूर त्या भागात चालणारी ती भाषा आहे डिंगल, आणि हिंदी, एवढ्या भाषा त्यांना येत होत्या. नुसते येत होत्या नव्हे, सफाईनं ते प्रत्येक भाषेत बोलायचे.
राजे मिठास गोड बोलायचे. गोड बोलणं गुण. नाहीतर माणसं सत्यम बुर्यात प्रियम बुर्यात अप्रिदम असत्यम, मी सगळं विसरलो. जाऊया. खरं बोलावं, खरं आहे, पण जे लोकांना रुचतंय तेच खरं बोलावं. जरी सत्य असलं आणि अप्रिय असलं, कटू असलं तर बोलू नये. लक्षात येतंय ना? खरं बोलावं बरोबर आहे, पण खरं कोणचं बोलावं? जे लोकांना गोड वाटतंय ते. कटू असलेलं खरं बोलू नये. ते अत्यंत विलक्षण होते. मिर्झाराजे अनेक भाषेत बोलत होते, गोड बोलायचे. कसं गोड? गुलकंदाप्रमाणे गोड बोलायचे. त्यांच्या तलवारीची आणि जिव्हेची कुशलाई सारखीच होती. दोन्ही क्षेत्रात तसेच होते. कोणताही अवघड मनसुबा बादशाहाने त्यांच्या हाती द्यावा आणि मिर्झाराजाने तो लीलया पार पाडावा, असंच मिर्झाराजांचं विशेषत्व होतं. अजून काही गोष्टी होत्या, अजून काही विशेष होते मिर्झाराजे. मिर्झाराजांची आत्या, मिर्झाराजांची बहीण या मुघल बादशाहाला दिलेली होती. मिर्झाराजे एका अर्थानं मुघल बादशाहाचे सोयरे होते, पाहुणे होते, मेवणे होते, मामा होते. लक्षात येते. मग नातं बादशाहाशी असं होतं. मिर्झाराजे असे आहे. आणि शिवाजीराजे इकडे त्यावेळेस काय करतात? 9:05 झालेली आहेत, त्यामुळे मी लगेच सोडणार आहे, वेळ घेत नाही तुमचा. शिवाजीराजे काय करतायत? अमावस्या यायला लागली आहे, पौष महिना आहे, हे राहू की तू गिळा यायला लागलेत. पण त्यावेळेस ग्रहण काळात काय करायचं असतं? तर मंत्र साधना करायची असते, साधना करायची असते, दान धर्म करायचा असतो. तो कसा केला उद्याला सांगतो. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.